हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट मी 6th प्रॉब्लेम दिलेला होता, तो तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहे. ते कुठे ॲटम ट्रान्सफर करायचे वगैरे ते सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्ही तो सॉल्व करा. तुम्हाला सॉल्व नाही झाला तर मी तुम्हाला मदत करेन. ठीक आहे. आता आज आपण काय करणार आहोत? टुडे वी विल स्टार्ट आर थर्ड टॉपिक, दॅट इज होल्डिंग कंपनी अकाउंट. आपलं AS21 झालेलं आहे, आठवते का तुम्हाला? कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. AS21 इज रिलेटेड विथ कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, तेच आहे. मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की हा टॉपिक तुम्हाला आहे, बरोबर. मग आज आपण काय करणार आहोत? हा जो होल्डिंग कंपनी अकाउंट आहे तो टॉपिक स्टार्ट करणार आहोत. याच्यामध्ये पण प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे, प्रॉब्लेम्स आहेत. ओके, थेअरी ॲज वेल ॲज प्रॉब्लेम. आता हा टॉपिक थोडासा, तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लिष्ट आहे, थोडासा समजायला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. पण मी काय केलेलं आहे, PPT केलेली आहे. ही PPT तुम्हाला शेअर करणार आहे. ह्या PPTमधल्या नोट्स सगळ्या तुम्ही लिहून काढायच्या आहेत. तसं तर आपलं झालेलंच आहे. AS21ला मी तुम्हाला समजून सांगितलेलं होतं. ठीक आहे, अगेन वी विल रिपीट. काय आहे होल्डिंग कंपनी अकाउंट? Holding company is one which controls all or more than 50% of equity shares of any other company. आता इथे दोन कंपन्या असतात. सगळे तुम्हाला AS21ला मी सांगितलं आहे, तरी पुन्हा सांगते की होल्डिंग कंपनी म्हणजे काय आहे की जी कंपनी दुसऱ्या कंपनीचे मोर दॅन 51% इक्विटी शेअर्स होल्ड करते, विकत घेते, त्याला काय म्हणायचं? होल्डिंग कंपनी. म्हणजे आता बघा, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की ए कंपनी आणि बी कंपनी असतील. ए कंपनीने बी कंपनीचे 51% घेऊया आपण. 51% इक्विटी शेअर्स जर विकत घेतले तर ए कंपनी होल्डिंग कंपनी झाली आणि बी कंपनी काय झाली? सबसिडियरी झाली. समजलं? हे सांगितलेलं आहे. तुम्ही AS21चा पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिला तरी चालू शकेल. तर आता कशासाठी केलं जातं होल्डिंग कंपनी? द ऑब्जेक्ट ऑफ होल्डिंग कंपनी इज टू प्रमोट कॉम्बिनेशन मुवमेंट. सगळ्यांनी एकत्र मिळून काम करणं हा मेन ऑब्जेक्ट आहे. सो दॅट कॉम्पिटिशन कॅन बी इलिमिनेटेड. जी गळेकाकू स्पर्धा असते, कटथ्रोट कॉम्पिटिशन असते. कटथ्रोट कॉम्पिटिशन कशी असते की एकाने प्राईस कमी केली की दुसरा पण प्राईस कमी करतो, किंवा एकाने प्राईस वाढवली की स्वतःचं नुकसान होत आहे, स्वतःचं सेल कमी होत आहे, हे लक्षात असूनसुद्धा काय केलं जातं की ते कॉम्पिटिशन फेस करण्यासाठी आपल्या किमती, त्यांनी 10 रुपये कमी केले, मी 20 रुपये मी करतो, नुकसान होऊन झालं तरी चालेल माझं, पण माझा सेल झाला पाहिजे, माझ्या वस्तू विकल्या पाहिजेत. अशा प्रकारची जी स्पर्धा असते, अशा प्रकारची जी कॉम्पिटिशन असते, त्याला कटथ्रोट कॉम्पिटिशन असं म्हणतात. एकाने 10% डिस्काउंट दिला, तो 10 देतो का मी 15% डिस्काउंट देतो, माझं नुकसान झालं तरी चालेल. पण अशा प्रकारची कॉम्पिटिशन आपल्याला काय करायची आहे? वी शुड इलिमिनेट. आपण ती इलिमिनेट केली पाहिजे, वगळली पाहिजे, गाळली पाहिजे. म्हणून काय केलं जातं? होल्डिंग कंपनी काम करत असते. सो ॲडव्हान्टेजेस ऑफ मोनोपॉली. आता मोनोपॉली हा टॉपिक तुमचा इकॉनॉमिक्समध्ये झालेला आहे, मक्तेदारी, की एकच जण मार्केटमध्ये असेल तर काय केलं जातं की त्याला त्या प्रॉडक्टपासून मिळणारे जे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत तो मिळू शकतात. तो जी किंमत लावेल, तो जी क्वालिटी देईल, तो जी क्वांटिटी देईल, ती कस्टमरला ॲक्सेप्ट करावीच लागते, कारण मार्केटमध्ये दुसरा कोणीही नसतो, त्याची मोनोपॉली असते. मग ही एन्जॉय करण्यासाठी होल्डिंग कंपनी काम करते. देन इकॉनॉमीज ऑफ प्रोडक्शन. मोठ्या प्रमाणावरील प्रोडक्शनचे फायदे मिळवण्यासाठी होल्डिंग कंपनी उपयुक्त आहे किंवा गुड आहे. लक्ष झालं? बरं. आता वेन ए कंपनी एक्वायर्स मेजॉरिटी शेअर्स इन द ओनरशिप कॅपिटल ऑफ अदर कंपनी, द कंपनी इज कॉल्ड ए होल्डिंग कंपनी अँड अदर कंपनी इज कॉल्ड सबसिडियरी कंपनी. हे मी तुम्हाला सांगितलंच की 60%, 70%. लक्षात काय ठेवायचं? फक्त मोर दॅन 50% जर होल्ड केले असतील बी कंपनीचे तर ए कंपनी काय झाली? होल्डिंग कंपनी, आणि बी कंपनी काय झाली? सबसिडियरी कंपनी. सबसिडियरीज हॅव देअर सेपरेट एक्झिस्टन्स अँड आर मॅनेज्ड बाय इंडिपेंडंट गव्हर्निंग बोर्ड्स. या सबसिडियरीला सुद्धा स्वतःचं सेपरेटच अस्तित्व असतं आणि ती काय करते की स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र गव्हर्निंग बोर्ड ठेवून आपलं कामकाज करू शकते. ओके, बरं. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, डिफरंट कन्सेप्ट आहेत. आपण मागे डिस्कस केलेल्याच होत्या, तरी पण आता आपण डिस्कस करणार आहोत. आता फर्स्ट कन्सेप्ट मी जी घेतली आहे ती आहे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट.
काय असते कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट? मी सगळ्याचे सेपरेट पुन्हा प्रॉब्लेम घेणार आहे. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट इज ए कंडेन्स्ड स्टेटमेंट. कंडेन्स मीन्स कंबाईन्ड स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन ऑफ द होल्डिंग कंपनी ॲज वेल ॲज सबसिडरी कंपनी. या बॅलन्स शीटमध्ये काय आहे? दोघांच्या एकत्रित ॲसेट्स आणि लायबिलिटी आपल्याला दाखवता येतात. इट इज ए कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट्स ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. दोन्ही कंपनीच्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज याच्यामध्ये असतात. नेक्स्ट, फॉर मेकिंग दिस बॅलन्स शीट इट इज नेसेसरी टू अडॉप्ट युनिफॉर्म अकाउंटिंग पिरियड. दोघांचाही एकच अकाउंटिंग पिरियड. समजा एकाचा काय आहे की आपलं जनरली केव्हा सुरू होतं अकाउंटिंग इयर? 1 एप्रिल टू 31 मार्च असतं, बरोबर आहे. मग ए कंपनीचं जर 1 एप्रिल टू 31 मार्च असेल तर बी कंपनीचं पण काय असलं पाहिजे? 1 एप्रिल टू 31 मार्च. म्हणजे युनिफॉर्म अकाउंटिंग पिरियड आपला असला पाहिजे. ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज शुड बी क्लासिफाईड इन द सेम मॅनर. व्हॅल्युएशन शुड बी मेड अपॉन द सेम बेसिस. सगळ्यांसाठी एकच बेस. सगळ्यांसाठी म्हणजे ज्या काही कंपन्या आहेत दोन्ही एकत्र येणाऱ्या यांच्यासाठी एकच बेस वापरला पाहिजे. लक्षात आलं? काय आहे कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट? मी प्रत्येकावरती सेपरेट प्रॉब्लेम घेणार आहे आणि मग नंतर कंबाईन प्रॉब्लेम घेणार आहे. ठीक आहे, लक्षात येते. आता नेक्स्ट टर्म आहे आपली कॅपिटल प्रॉफिट अँड रेव्हेन्यू प्रॉफिट. आता कॅपिटल प्रॉफिटला दुसरं नाव काय आहे? प्री ॲक्विजिशन प्रॉफिट. आणि रेव्हेन्यू प्रॉफिटला काय नाव आहे? पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट. आता कॅपिटल प्रॉफिट काय आहे? तर इट इज व्हेरी इसेन्शियल टू डिव्हाइड द प्रॉफिट्स अँड रिझर्व्स ऑफ सबसिडरी कंपनी इन प्री ॲक्विजिशन अँड पोस्ट ॲक्विजिशन ऑफ प्रॉफिट्स फ्रॉम द होल्डिंग कंपनीज पॉईंट ऑफ व्ह्यू. आपल्याला काय करावं लागतं? ह्या ज्या सबसिडरी कंपन्या आहेत या सबसिडरी कंपन्यांचा प्री ॲक्विजिशन म्हणजे खरेदी करण्याअगोदरचा आणि खरेदी केल्यानंतरचा प्रॉफिट आणि रिझर्व याचा विचार आपण केला पाहिजे, बरोबर. मग आता आपण काय करणार आहोत? एनी प्रॉफिट्स ऑर रिझर्व स्टँडिंग इन द बॅलन्स शीट ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ परचेस ऑफ शेअर्स इज कॉल्ड कॅपिटल प्रॉफिट. अगोदरचा प्रॉफिट प्री खरेदी करण्यापूर्वीचा बी कंपनीचा, बी सबसिडरी आहे, लक्षात आलं. ए होल्डिंग कंपनी आहे, बी काय आहे? सबसिडरी कंपनी. बी कंपनीचा ए कंपनीने काही शेअर खरेदी करण्यापूर्वीचा जो प्रॉफिट असेल दॅट इज नोन ॲज कॅपिटल प्रॉफिट. आणि खरेदी केल्यानंतरचा जो प्रॉफिट असेल दॅट इज नोन ॲज रेव्हेन्यू प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिटला पहिलं नाव काय आहे? प्री ॲक्विजिशन प्रॉफिट. आणि रेव्हेन्यू प्रॉफिटला काय नाव आहे? पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट्स. Profits earned by the subsidiary company after the acquisition of shares by holding company are called revenue profits. ह्या टर्म्स मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलेल्या होत्या, कॅपिटल प्रॉफिट अँड रेव्हेन्यू प्रॉफिट. आता जसा कॅपिटल प्रॉफिट असतो आणि रेव्हेन्यू प्रॉफिट असतो सेम वे कॅपिटल लॉस अँड रेव्हेन्यू लॉस पण असतो, बरोबर. मग हे जे प्रॉफिट आहेत म्हणजे लॉसेस ऑफ सबसिडरी कंपनी आर टू बी अपॉर्शन इन टू प्री अँड पोस्ट ॲक्विजिशन पिरियड. सेम प्रॉफिटसारखा लॉस पण काय करायचा? डिस्ट्रीब्यूट करायचा. लॉसेस अप टू द डेट ऑफ ॲक्विजिशन ऑफ शेअर्स आर कॅपिटल लॉसेस अँड होल्डिंग कंपनी शेअर इज ॲडजस्टेड अगेन्स्ट गुडविल. गुडविलमध्ये तो आपण ॲडजस्ट करायचा, प्रॉब्लेम घेणार आहे. लॉसेस इन्कर्ड इन द पोस्ट ॲक्विजिशन पिरियड आर रेव्हेन्यू लॉसेस अँड होल्डिंग कंपनी शेअर विल बी डिडक्टेड फ्रॉम द प्रॉफिट्स ऑफ द होल्डिंग कंपनी. आता पोस्ट ॲक्विजिशन नंतर म्हणजे ॲक्विजिशनच्या नंतरचा म्हणजे पोस्ट ॲक्विजिशन लॉस जर असेल तर त्याला काय म्हणायचं? रेव्हेन्यू लॉस. आणि तो काय करायचा? होल्डिंग कंपनीच्या प्रॉफिटमधून लेस करायचा. लॉस नेहमी आपण काय करतो? लेसच करतो, समजलं. कॅपिटल लॉस अँड रेव्हेन्यू लॉस हा शक्यतो तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम एमकॉम लेव्हलला आहेत, तुम्हाला नाहीत, पण तरीसुद्धा ह्या टर्म्स तुम्हाला माहिती असाव्यात म्हणून मी त्या घेतल्या. कॅपिटल प्रॉफिट अँड रेव्हेन्यू प्रॉफिट. आता कॅपिटल लॉस अँड रेव्हेन्यू लॉस. आता नेक्स्ट टर्म आहे गुडविल ऑर कॉस्ट ऑफ कंट्रोल. आता गुडविल काय आहे? तुम्ही मला लगेच इंटँजिबल ॲसेट आहे, फिक्स ॲसेट आहे, बरोबर. आता काय असतं गुडविल? सो आता आपण जेव्हा शेअर्स खरेदी करतो बी लिमिटेडची, तुम्हाला 2 उदाहरणं सांगितलीत मी, ए कंपनी आणि बी कंपनी. ए कंपनी होल्डिंग कंपनी, बी कंपनी सबसिडरी कंपनी. आता नेहमीच काय होईल? 100 रुपीजचा शेअर्स 100 रुपीजलाच घेतल्या जाईल असं कधीच होत नाही.
बरोबर. 100 रुपीजचा शेअर एकतर काय केला जातो 110 एक्झाम्पल दिलं आहे मी तुम्हाला 110 रुपीजला घेतला जातो और 100 रुपीजचा शेअर हा 90 रुपीजला घेतला जातो. हे सांगितलं मी बघा. इट इज व्हेरी रेअर केस दॅट द शेअर्स ऑफ सबसिडरी कंपनी एक्झॅक्टली परचेस्ड ॲट पार म्हणजे आहे त्याच किमतीला 100 रुपीजचा 100 रुपीज असेल तर त्याला काय म्हटलं जातं ॲट पार. जनरली होल्डिंग कंपनी ॲक्वायर्स शेअर्स ऑफ सबसिडरी कंपनी ॲट ए प्रीमियम ऑर ए डिस्काउंट. एक तर प्रीमियमनी तरी खरेदी करतात किंवा डिस्काउंटनी खरेदी करतात. इफ द ॲक्विजिशन ऑफ शेअर्स इज ॲट प्रीमियम देन डिफरन्स डिनोट्स गुडविल ऑर कॉस्ट कंट्रोल. 100 रुपीजचा शेअर जर 110 रुपयाला घेतला तर काय आहे त्याला काय म्हणायचं गुडविल ऑर कॉस्ट कंट्रोल. लक्षात काय ठेवणार प्रीमियमनी घेतला तर. आता डिस्काउंटनी घेतला तर काय त्याला कॅपिटल रिझर्व्ह म्हणायचं. हे बघा कॅपिटल रिझर्व्ह ऑन कन्सॉलिडेशन अरायझेस when the price paid for the purchase of shares is less than their paid up value. लक्षात येते. प्लस द होल्डिंग कंपनी शेअर इन प्री ॲक्विजिशन लॉस. हे नाही आत्ता सांगते तुम्हाला प्रत्यक्ष प्रॉब्लेमच्या वेळेस सांगते. जर कमी किमतीला घेतला आणि कमी पैसे आले तर त्याला म्हणजे गुडविलच्या अपोजिट जी कन्सेप्ट आहे दॅट इज नोन ॲज कॅपिटल रिझर्व्ह. समजलं. गुडविल ऑर कॅपिटल रिझर्व्ह विल बी शोन इन द कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. आता आलेलं हे जे गुडविल आहे किंवा काय येईल कॅपिटल रिझर्व्ह बरोबर. दोन्हीपैकी एक काहीतरी येईल. मग हे कुठे दाखवायचं आहे हे बॅलन्स शीटला दाखवायचं आहे. गुडविल आला तर कुठे दाखवणार बॅलन्स शीटच्या ॲसेटला आणि कॅपिटल रिझर्व्ह आला तर तो कुठे दाखवणार आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. समजलं. गुडविल ऑर कॉस्ट हे झालेलं आहे म्हणून मी थोडंसं तुमचं फास्ट घेतलं. समजलं. ओके ठीक आहे. बाकीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या मी नेक्स्ट लेक्चरला घेते. ह्या इथपर्यंतच्या कन्सेप्ट पुन्हा ऐका म्हणजे तुम्हाला समजेल. ओके बाय.